मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्रासाठी जागा निघालेल्या आहे. तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याचे जरी रहिवासी असाल, तरी तुमच्या जिल्ह्यामध्ये ही व्हॅकन्सी निघणार आहेत. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये या जागा निघालेल्या आहेत, त्याचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्या अगोदर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिलाय, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा निघालेल्या आहेत, ते फॉर्म कसा भरायचा ते बघूया. मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा निघाल्या आहेत की नाही हे कसं चेक करायचं? तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचंय .gov.in अशा प्रकारे टाका. समजा jalna.gov.in अशा प्रकारे टाका. तुमच्या जिल्ह्याची ऑफिशियल वेबसाईट येईल. यावरती तुम्ही चेक करू शकता. समजा आता माझा बुलढाणा जिल्हा आहे. Googleवरती जायचंय आणि सर्च करायचंय बुलढाणा.gov.in अशा प्रकारे सर्च करा. सर्च केल्यानंतर तुमच्या जिल्ह्याची अशा प्रकारे वेबसाईट येईल. या वेबसाईटवरती तुम्ही चेक करू शकता की तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा निघाल्या आहेत किंवा नाही. मित्रांनो, ही जाहिरात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. आता हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. हा फॉर्म भरायचा आहे आणि हा फॉर्म तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 31 ऑगस्टच्या आतमध्ये तुम्हाला नेऊन द्यायचा आहे. जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही या ठिकाणी सांगितले तेवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आणि नंतर फॉर्म नेऊन जायचा आहे. चला तर या ठिकाणी हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. आणि तुमच्याकडे जर हा फॉर्म नसेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला हा फॉर्म टाकलेला आहे. टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे बघा. आता हा फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम तुमचा तालुका, तुमचं गाव आणि समोर पिनकोड, व्यवस्थित माहिती भरायची. एकदम कॅपिटल लेटरमध्ये फॉर्म भरायचा आहे. सर्व माहिती या ठिकाणी भरायची. आता या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो, या ठिकाणी तुमचा फोटो चिटकवायचा आहे. नंतर बघा, अर्जदाराचे पूर्ण नाव, या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड नुसार पूर्ण नाव टाकायचंय. नंतर तुमचा कायमचा पत्ता, तुम्ही राहणार कुठले, तुमचा पोस्ट, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा, तुमचा पिनकोड, या फॉर्मॅटमध्ये तुमचा संपूर्ण कायमचा पत्ता या ठिकाणी टाकायचा. नंतर खाली यायचं जन्मतारीख, दिनांक, महिना आणि वर्ष, या फॉर्मॅटमध्ये जन्मतारीख टाका आणि समोर अप्रॉक्सिमेट वय टाका. समजा तुम्हाला 27 वर्ष पूर्ण झाले. नंतर मग CSC केंद्र असल्यास त्याचा तपशील असेल तर या ठिकाणी तुम्हाला हो करायचंय. CSC ID द्यायचा आहे आणि CSC केंद्राचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. नंतर तुमचा आधार कार्डचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा. व्यवस्थित आधार क्रमांक या बॉक्समध्ये टाका. नंतर तुमचा पॅन कार्डचा क्रमांक टाकायचा. MSCIT असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. दूरध्वनी क्रमांकामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, समोर ईमेल ID, मोबाईल नंबर ईमेल ID मध्ये चूक होऊ द्यायची नाही. शैक्षणिक पात्रता तुम्ही 12वी झालाय, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जे काय असेल ते या ठिकाणी टाकायचं. नंतर केंद्र सुरू करायचे प्रस्तावित ठिकाण, कुठे तुम्हाला केंद्र सुरू करायचं, आपले सरकार सेवा केंद्र, ते गाव, त्याचं पोस्ट, त्याचा तालुका, त्याचा जिल्हा जे असेल ते टाकून द्यायचं. नंतर बँक तपशील द्यायचा आहे. बँकेचं नाव टाकायचं. SBI, काळजी बँक असेल. नंतर खाते क्रमांक, नंतर खातेदाराचे नाव, नंतर IFSC कोड, बेसिक माहिती बँकेचं या ठिकाणी टाकायचं. CSC केंद्राचा जागेचा तपशील द्यायचा आहे. जागेचा प्रकार तुमच्या मालकीची, भाडेकरार तो द्यायचा आहे, तर आपली मालकीची. नंतर बघा, अनुभव असले द्या, नसेल तर डायरेक्ट सोडून द्या. नंतर आपण या ठिकाणी बघा, केंद्र चालवायचा प्रस्तावित दिनांक, केव्हा तुम्ही तुमचं दुकान सुरू केलंय तो दिनांक टाका. दिव्यांग असेल तर हो, नसेल तर नाही. इतर माहिती, काही डॉक्युमेंट्स वगैरे असेल, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट वगैरे, ते द्यायचं. खाली घोषणापत्र वाचा आणि या ठिकाणी सही करा. आता कार्यालयीन कामासाठी या ठिकाणी हे जे दिसतंय खालचा, सर्वात खालचा बॉक्स, यामध्ये काहीच तुम्हाला भरायचं नाही. ही सर्व माहिती तुमची जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू समिती या ठिकाणी भरत असते. नंतर जो सोबत कागदपत्र आहे, आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या, बँक पासबुक द्यायचंय. शैक्षणिक कागदपत्र या ठिकाणी 10वी 12वी ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन, MSCIT, CSCचा जागेचा पुरावा द्यायचा आहे. पोलीस व्हेरिफिकेशन, रहिवासी पुरावा, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक जे डॉक्युमेंट्स तुम्ही एक्स्ट्रा देतात ते द्यायचे. आता दुसरा पेज पहा. या पेजमध्ये तुम्हाला काहीच भरायचं नाही. फक्त या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, तुमचा फॉर्म हा 2 प्रती तयार केलाय. सर्व डॉक्युमेंट तुम्हाला 2 प्रती तुमचा फॉर्म तयार करायचा आहे आणि सांगितलंय की प्रत्येक पेजवर उमेदवाराने स्वतःची स्वाक्षरी करावी. समजा कोरा पेज हा जो पेज आहे, यावरती कुठेही एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला तुमची स्वाक्षरी करायची, म्हणजे सेल्फ अटेस्टेड करायची. वैयक्तिक ओळखपत्र, कागदपत्र कोणती द्यायचे, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि अर्जदारातील सोबत नवीन जे घोषणापत्र आहे ते घोषणापत्र. आता या ठिकाणी बघा, नमुन्यातील घोषणापत्र म्हणजे तुमच्या फॉर्ममध्ये दिले. 10वी झाली, 12वी झाली, MSCIT काळजी झालं असेल त्या,
रहिवासी पुरावा म्हणून ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा नगरपंचायत क्षेत्रासाठी स्थानिक रहिवासी असल्याचा या ठिकाणी एक पुरावा तुम्हाला द्यावा लागेल. नंतर बघा या ठिकाणी तहसीलदार यांचं रहिवासी प्रमाणपत्र किंवा या ठिकाणी विवाहित स्त्री जर असेल तर गॅझेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र या ठिकाणी देऊ शकता. नंतर स्वघोषणापत्र द्यायचंय तुम्हाला. स्वघोषणापत्रामध्ये या ठिकाणी काय करायचंय बघा. सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव या ठिकाणी टाकायचंय, राहणार कुठले आणि तालुका कोणता एवढं भरायचंय. खाली यायचंय, सर्व माहिती वाचून घ्या. खाली यायचंय, कोणत्या तारखेला तुम्ही फॉर्म भरत आहात ती तारीख टाकायची, स्थळ टाकायचे, कोणत्या ठिकाणाहून तुम्ही फॉर्म भरत आहात. नंतर तुमची खाली या ठिकाणी स्वाक्षरी करायची आणि तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं. हे सर्व फॉर्म आपला भरणं झालेला आहे. या फॉर्म सोबत जेवढी कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी सांगितली जोडायची कागदपत्रे, ते कागदपत्रे या फॉर्मला जोडायचे. 2 प्रती फॉर्म तयार करायचा आहे या ठिकाणी आणि हा फॉर्म तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तुम्हाला नेऊन द्यायचा. त्यानंतर त्याची यादी लागेल.